हा कार्यक्रम आता मी इथे संपवतो आहे. समाज बांधव या ठिकाणी मंचासमोर उभे आहेत. त्यांना माझी विनंती आहे की कृपया त्यांनी खुर्च्यांवरती स्थानापन्न व्हावं. या कार्यक्रमाची सुरळीत सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला हारार्पण करून दीप प्रज्वलन करून झालेली आहे. आजच्या या मातंग समाज महामेळाव्याच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय श्री रामदासजी कळस साहेब, माजी खासदार वर्धा लोकसभा, त्याचप्रमाणे आजच्या या महामेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय श्री परिमलजी कांबळे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय नवशक्ती संघटना, त्याचप्रमाणे उपस्थित सत्कारमूर्ती आदरणीय त्याचप्रमाणे आदरणीय आमदार नामदेवरावजी ससाणे साहेब, उमरखेड विधानसभा मतदारसंघ, त्याचप्रमाणे मंचावर ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा समाज मेळावा या ठिकाणी आपण करतो आहे ते आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, ज्यांचं विशेष प्रेम मातंग समाजावरती आहे, ज्यांनी विशेष काम मातंग समाजासाठी केलेलं आहे असे आमचे लोकनेते आदरणीय राजेंद्र बगाने साहेब, त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस आमचे नेते आदरणीय सत्यराव दादा जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सर्वांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्याचप्रमाणे किरणजी उरकांदे, सुमनताई बावले, राष्ट्रीय नवशक्ती संघटनेचे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विलासजी डोंगरे, प्रमोदजी खंडारे, अमरावतीवरून आले आमचे मित्र, उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. मी माननीय विलासभाऊ डोंगरे यांना अशी विनंती करतो, राजेशजी अय्यूर साहेब आणि दिलीपजी फुटपडे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती स्थानापन्न व्हावं. आदरणीय राजेशजी अय्यूर साहेब आणि दिलीपजी फुटपडे साहेब यांनी मंचावरती यायचं आहे. आदरणीय विलासभाऊ डोंगरे यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय अमितजी लोटे साहेब यांचं स्वागत करावं. आदरणीय विलासभाऊ डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी आमदार अमितजी लोटे साहेब यांचं स्वागत करावं. अशोकरावजी डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय आमदार नामदेवराव ससाणे साहेब यांचं स्वागत करावं. उत्तमराव चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमचे नेते आदरणीय माजी खासदार रामदासजी कळस साहेब यांचं स्वागत करावं. उत्तमराव चव्हाण. त्यानंतर सुमनताई बावले यांना विनंती करतो की त्यांनी सर्जेराव जाधव यांचं स्वागत करावं. सुधाकरराव पायगणे यांना विनंती करतो की त्यांनी परिमलजी कांबळे साहेब यांचं स्वागत करावं. आकाशजी गवळी यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय राजेशजी बगाने साहेब यांचं स्वागत करावं.
राहुल चव्हाण यांनी माननीय सर्जेरावजी जाधव साहेब यांचं स्वागत करावं. रामूजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय कडक साहेबांचं स्वागत करावं. सुधाकररावजी वाघमारे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय परिमलदादा कांबळे यांचं स्वागत करावं. राजेशजी बकाने साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय अमितजी गोरखे साहेबांचं स्वागत करावं. गौरेशजी बकाने साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं. त्यानंतर उत्तमराव चव्हाण यांना नामदेवरावजी ससाणे साहेब यांचं स्वागत राजाजी बकाने साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या देवणी गुरगाव विधानसभा क्षेत्राचे झुंजार नेतृत्व दबंग नेते मान्य राजूभाऊ हे त्यांचा नागरी सत्कार या ठिकाणी करते आहेत. एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी सर्व मान्यवरांसाठी या ठिकाणी. या देवणी गुरगाव विधानसभा क्षेत्राच्या वतीने आपले लोकनेते मान्य रामदासजी तळस साहेब आणि आपले या देवणी गुरगाव विधानसभेचे झुंजार नेतृत्व मान्य राजूभाऊ वकाने यांच्या वतीनं सर्व मान्यवरांना पुष्पहार घालून या ठिकाणी जंगी स्वागत होते. एकदा जोरदार टाळ्या वाजवून सर्व समाज बांधवांनी त्यांच्या या ठिकाणी स्वागत करावं. या देवणी गुरगाव विधानसभामध्ये आपल्या सर्व समाज बांधवांच्या अश्रुपुष्टाकरिता शासनाच्या वतीने हे सर्व मान्यवर मंडळी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना शासन आपल्या दारी आणि शासनाच्या योजनेचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवा याकरिता मान्य अमितजी गोरखे या ठिकाणी ससानेजी मान्य परिणयजी कांबळे हे सर्व नेते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे. मान्य आपले खासदार माजी खासदार रामदासजी तळस हे या कार्यक्रमाचे आज उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे माननीय आमदार नामदेवरावजी ससाणे यांचा सत्कार, त्याचप्रमाणे आपले नेते माजी खासदार आमदार अमित कडक साहेब यांचा सुद्धा सत्कार बकाने साहेब करतात आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा सर्जेरावजी जाधव साहेब यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी राजाजी बकाने साहेब करणार आहेत. वेळ लागते तर 2 घंटे लागते. 2 घंटे यायला 2 घंटे ठीक आहे. या ठिकाणी स्वागताध्यक्ष आदरणीय राजेशजी बकाने साहेब
सर्व मान्यवरांचा नागरी सत्कार या ठिकाणी करतायत. टाळ्यामध्ये कृपया कंजूसी करू नका. संगीताताई वानखेडे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. मी सुरेशराव चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय पंकजदादा कांबळे यांचं स्वागत करावं. प्रकाशजी हटीटेल यांनी आदरणीय राजेजी अय्यर साहेबांचं स्वागत करावं. सुमनताई बावणे यांचं स्वागत. सुधाकरराव पायगर करतील. आकाशजी गवळी यांना विनंती करतो की त्यांनी किरणजी मुरकांदे यांचं स्वागत करावं. अनिल वाघमारे स्वागत करतील किरणजी मुरकांदे यांचं. आशिषजी गांधी आणि राजू फटफटिया. संतोषजी तिवारी यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं. नंदूभाऊ वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत नितेश कांबळे, अनिल वाघमारे, उत्तमराव चव्हाण, पुंडलिकराव पवार, वासुदेव जाधव, कैलास कांबळे, प्रल्हाद बावणे, विठ्ठलराव वाघमारे, सुधाकर वाघमारे, रमेशराव बावणे, मनोज गुंडार या सर्वांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करायसाठी यायचं. या लवकर या पटापट. नरेंद्रजी मदनकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं. मनोहरराव डोंगरे आणि प्रेमिलाताई डोंगरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय अमितजी गोरखे साहेबांचं स्वागत करावं. या पटापट या. मला माहित आहे समाज बांधवांच्या फार इच्छा आहेत की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं, त्याच्यामुळे त्यांनाही नाराज करता येणार नाही. राजेशजी बकाने साहेबांना विनंती करतो की त्यांनी जो आपला संच आहे त्यांचं स्वागत एकदा करून घ्यावं. दिलीप भाऊ कुटपडे यांचं स्वागत. मनोजजी वाद्य करतील अशी मी त्यांना आदरणीय राजेशजी बकाने साहेबांना विनंती आहे की सुरेंद्र डोंगरे आणि त्यांचा संच यांचं एकदा स्वागत त्यांनी करून घ्यावं. सांगितलं
दिलीप भाऊ पोटफडे यांचं स्वागत. मनोजी वाद्य करतील. श्री जयंत भाऊ येरावार व महिला आघाडीचे अध्यक्ष वैशंताई यांनी मंचावर यावं. कुंभ मंडळाच्या वतीनं श्री अमितजी गोरके यांचं स्वागत आशिषजी गांधी आणि त्यांची टीम करतील. आदरणीय श्री परिमलजी कांबळे यांचं स्वागत. उत्तमरावजी चव्हाण करतील. प्रवीण भाऊ डोंगरे करतील. आता हा स्वागताचा कार्यक्रम अनेकांना मनात इच्छा असताना सुद्धा परंतु आपल्या पाहुणे मंडळींना अनेक कार्यक्रम असल्यामुळे आपण हा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मनापासून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो समाज बांधव उभे झाले त्या उपस्थित झाले त्यांचंही मनापासून स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या मान्यवरांसाठी आणि आपण स्वतःसाठी सुद्धा वाजवावा. खरं म्हणजे आजचा हा मेळावा मान्य राजूभाऊ बकाने यांच्या संकल्पनेतून आणि आपले लोकनेते मान्य रामदासजी तडस साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. ही दोन्ही लोकनेते आपल्या समाजासाठी गेल्या अनेक दिवसापासून अहोरात्र झटत आहे. आपल्या समाजाचे अश्रू काम या नेत्यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस झालेला आहे. परंतु आपल्या समाजाचं कुठेतरी एकत्रीकरण व्हावं. आपल्याला शासनाने ज्या कल्याणकारी योजना आपल्यासाठी सुरू केल्या त्या जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवाव्या म्हणून मान्य राजूभाऊ आणि रामदासजींनी या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांचं आज एकत्रीकरण केलं आहे आणि त्या समाजाला मार्गदर्शन करण्याकरिता शासनाच्या वतीने मान्य अमितजी गोरके साहेब आणि ससानीजी साहेब आणि कांबळे साहेब हे आपल्यामध्ये उपस्थित झाले. मी या ठिकाणी आपले नेते मान्य जयंत भाऊ येरावा यांचं स्वागत मान्य निलेश भाऊ कसणारी करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि वैशंताई येरावार यांचं स्वागत सुमनताई पावणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आलेल्या सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की कृपया कोणी उभं राहू नका. आपल्या सगळ्यांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. सगळ्यांनी ताबडतोब जे चेअर आहे तिथे आपण बसून जावं कारण आपल्याला हे नेते आता मार्गदर्शन करणार आहे. मंचावर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा सगळ्यांनी बसून जावं. मंचावर कोणी गर्दी करू नका अशी माझी नम्राची विनंती आहे. मी या कार्यक्रमाचं आणि या मेळाव्याचं आयोजन कशासाठी करण्यात आलं त्याचं प्रास्ताविक करण्याकरिता मी श्री विलास भाऊ डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं रिसर प्रास्ताविक करावं. श्री विलास भाऊ डोंगरे. राष्ट्रीय लोकशक्ती संघटनेच्या माध्यमातून भव्य मातक समाज मेळावा आपल्या देवळी मतदारसंघामधून मध्ये आपण आयोजित केलेला होता. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार श्री रामदासजी तडस साहेब तसेच राष्ट्रीय लोकशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष परिमलदादा कांबळे ज्यांचा आतुरतेने वाट पाहत होतो ते नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार श्री अमितजी गोरके तसेच उमरखेड येथील नामदेवरावजी ससाने साहेब हे तिथले आमदार तसेच ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वपरीने या समाजाच्या बाजूने उभे राहणारे माननीय श्री राजाभाऊ बकाने साहेब तसेच अनुसूचित जाती आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस संजयरावजी जाधव तसेच राष्ट्रीय लोकशक्ती संघटनेचे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राजेशजी आयू दिलीपराव पोटफडे तसेच वशिलाताई येरावरबाई तसेच जयंतरावजी तसेच गुरकांदेजी आणि उपस्थित सर्व मंच आपण हा मेळावा या समाजाचा एकत्रीकरणासाठी
करण्यासाठी घेतलेला आहे. या समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपण एकत्र झालो पाहिजे या दृष्टिकोन ठेवून आणि अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणासाठी हा उद्देश ठेवून आपण इथं सर्व एकत्र आलेलो आहे. समाजात होत असलेला अन्याय हा कोणातील एकत्र आल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण एकत्र येणे काळाची गरज आहे. आज आपल्यातून मधुकरराव कांबळे साहेब निघून गेले. त्यांनी या समाजाला एकीकरण करण्यासाठी अनेक वर्षापासून आपल्या जीवाचे रान केले आणि आयुष्य संपून गेले. तरी या समाजाचं शोषित पीडित समाजाचं जे अस्तित्व आहे ते निर्माण होण्यात त्यांच्यामुळे काहीतरी प्रगती दिसत आहे. आज मधुकरराव साहेब जर जिवंत असते तर कदाचित हे वर्गीकरणाचा जो विषय होता तो मार्गी लागला असता. परंतु त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. त्यांना मी अभिवादन करतो. तसेच या आपण या समाजामध्ये जे नाविन्यपूर्ण विद्यार्थी असते त्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांचा दिशा त्यांचं दिशा जे असते ते समाजापर्यंत ठेवून इतर मुलांना त्यापासून काही मार्ग निघाला पाहिजे या दृष्टिकोन ठेवतो. तसेच 50 वर्षापासून ज्या मातंग समाजाला विधान परिषदेमध्ये आमदारकी मिळाली होती ती अमितजी गोरखे साहेब यांच्या रूपाने मिळालेली आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत आपल्या या वर्धा जिल्ह्याच्या माध्यमातून सर्व समाजाच्या वतीने आपण इथे केलेला आहे. त्यांचा सत्कार पण केलेला आहे. तसेच आपले नामदेवरावजी आहेत त्यांचा पण आपण सत्कार केलेला आहे. आणि या समाजामध्ये काम करत असताना या समाजाची चळवळ करत असताना परिमल दादाने ती हाती घेतली आहे. परंतु परिमल दादा हे या पूर्ण महाराष्ट्रावर त्यांनी एक राष्ट्रीय लोकशक्ती पोहोचवलेली आहे. या परिस्थितीत त्यांना मी अमितजींना असं मी विनंती करतो की त्यांनी मी त्यांच्या पक्षामध्ये त्यांना या विदर्भातून आमदारकीचा चाप द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या समाजामध्ये हा जो समाजामध्ये आज आपल्याला ज्या काही गोष्टी या महाराष्ट्र सरकारमधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळत आहे तो आजपर्यंत या राज्यात काँग्रेसचं सरकार होतं तरी आपल्याला मिळालेला नाही. परंतु महाराष्ट्रात या 2-3 वर्षामध्ये ते माननीय देवेंद्रजी साहेबांनी जो आपल्या समाजाचे जे प्रश्न आहे अपकड वर्गीकरण असो आरटी असो अण्णाभाऊ स्मारक असो वस्तादरावजी स्मारक असो या सर्व जे प्रश्न होते ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि यापुढे ते करणार आहे असे अमितजी आम्हाला ग्वाही देणार आहे. तसेच माननीय बगाने साहेब या मतदारसंघाने जे काम करतात समाजाच्या हिशोबानं समाजाचा विकास कसा होईल हे त्यांचे दृष्टिकोन असते. त्यांची एक मन असते. मातंग समाजा जन्मापासून तर मरेपर्यंत हा सोबत असतो. त्यांना मी नतमस्तक होतो. ही त्यांची एक मन नेहमी मी ऐकत असतो कारण का त्या समाजाबद्दल त्यांचं प्रेम त्यामधून कळते आणि अशा माणसाला आपला आशीर्वाद मी या कार्यक्रमाच्या वतीनं सर्व समाजाच्या वतीने मी त्यांना देतो. तसेच माझे 2 शब्द संपितो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय विलासभाऊ डोंगरे साहेब. यानंतर तडस साहेबांची प्रकृती जरा व्यवस्थित नसल्यामुळे आणि त्यांना लवकर ठीक तर आदरणीय रामदासजी तडस साहेबांना अशी मी विनंती करतो की त्यांनी या मातंग समाजाच्या मेळाव्याच्या निमित्तानं मातंग समाजाला मार्गदर्शन करावं आणि येणाऱ्या काळात ज्यांच्या प्रेमामुळे हा मातंग समाजाचा मेळावा या ठिकाणी आपण मोठ्या जल्लोषात साजरा करतो आहे ते आपल्यावरती विशेष प्रेम करणारे आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय राजाजी बगाने साहेब हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन एका जोरदार
भारत माता की जोरात आवाज नाही आला तर 1 घंटा भाषण देईल. भारत माता की. लाडक्या बहिणी, अण्णाभाऊ साठे यांचा येतोय ना आवाज? आवाज जोरात येतोय ना? ससाने साहेब आवाज येतोय ना जोरात? असाच आवाज या विधानसभेमध्ये गुंजेल आणि यांचा आवाज गुंजल्यानंतर यांच्या ज्या समस्या आहेत त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये गुंजल्याशिवाय राहणार नाही ही मी या ठिकाणी ग्वाही देतो. आजच्या या मातंग समाजाच्या मेळाव्याला उपस्थित आमचे सन्माननीय माजी खासदार, माझे वडीलधारे सन्माननीय रामदासजी तडस साहेब, जे मुंबईवरून आपल्या समाजाच्या मेळाव्याला आले, असे सन्माननीय आमदार अमितजी गोरखे साहेब, ज्यांना मुंबईला काम असताना आपल्या समाजाच्या मेळाव्यासाठी जायला पाहिजे म्हणून हिरिरीने विदर्भची तिकीट काढून विदर्भ मिळत नव्हती तरी धावत पडत येऊन ट्रेनमध्ये बसून या ठिकाणी वर्धेला उतरून या ठिकाणी आले असे आमचे सन्माननीय आमदार नामदेवराव ससानेजी, आमचे सहकारी बंधू आणि आमचे जे परममित्र होते त्यांची आठवण आवर्जून या ठिकाणी काढायला पाहिजे असे स्वर्गीय मधुकररावजी कांबळे यांचे सुपुत्र सन्माननीय परिमलजी कांबळे, सन्माननीय सर्जेरावजी, सन्माननीय कठारे साहेब, आमचे भीष्माचार्य मोठे बंधू सन्माननीय किरणभाऊ उरकांदेजी, सन्माननीय सुमनताई, माफ करा सगळ्यांचं नाव या ठिकाणी मंचकाची माफी मागतो, आणि सन्माननीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या बंधू आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या भगिनींनो, टाळ्याने बघ. पैसे नाही आले का? 3000 कोणाच्या खात्यात नाही आले? कोणाच्या खात्यात आले? हात वरती करा. नाही आले का? या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिनंदन करतो अमितजी गोरखे यांचं आणि नामदेवरावजी ससाने यांचं आणि सन्माननीय तडस साहेबांचं सुद्धा. म्हणजे या दोघा जणांना वेळ नसताना सुद्धा या ठिकाणी या आपल्या समाजाच्या मेळाव्यासाठी ते आले. सन्माननीय तडस साहेबांची प्रकृती बरी नसताना सुद्धा ते या ठिकाणी आले आणि खऱ्या अर्थाने समाजाची तळमळ असणारे सर्व व्यासपीठावरील व्यक्ती सुद्धा या ठिकाणी आले. याबद्दल सर्व व्यासपीठाचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी अमितजी समाजाची संख्या ही 18,000च्या लोकसंख्येमध्ये आहे. जर का या 18,000 लोकांनी विचार केला, जर का या 18,000 लोकांनी आपला प्रतिनिधित्व निवडण्याचा विचार केला तर 100% या ठिकाणी या समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी जर का या समाजाला समोर भविष्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर मी सुद्धा या समाजासाठी लढल्याशिवाय राहणार नाही. हा समाज म्हणजे अमितजी, नामदेवरावजी, मी तुम्हाला सांगतो, मी नेहमी म्हणत असतो की या समाजाचं वैशिष्ट्य आहे, या भूतलावर जर का कुठला समाज असेल तो मानवाच्या जन्मापासून तर मानवाच्या मृत्यूपर्यंत जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, नगर परिषदमध्ये, नगरपंचायतमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, सरपंच पदासाठी, सभापती पदासाठी या सगळ्या याच्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी या समाजाला मिळाली पाहिजे.
विधानसभा झाल्यानंतर बंधूंनो तुमच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे। या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर का या ठिकाणी आपला आमदार निवडून आला तर तो 100% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी केला पाहिजे, आपला समाज त्या ठिकाणी केला पाहिजे, त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे। डोंगरेजी या ठिकाणी म्हणून प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी बोलायचं खूप आहे पण सन्माननीय अमितजींनी सांगितलं की मला लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमाला जायचं आहे, वक्ते खूप आहे त्यामुळे जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही। पण या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये, भारतीय जनता पार्टीचं सरकार या केंद्रामध्ये आपल्यासाठी अनेक योजना या सरकारने या ठिकाणी आणल्या आहेत। या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ससाने साहेब आणि गोरखे साहेब सर्व कार्यकर्ते या समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी त्या समाजापर्यंत या योजना पोहोचवण्याचं काम करत आहे। ती लाडकी बहीण योजना असेल, ती अमृत कलश योजना असेल, ती तीर्थयात्रा योजना असेल, अनेक योजना या ठिकाणी मी तर आवर्जून सांगेन की मी गोरखे साहेब या ठिकाणी 22,000 आयुष्यमान भारतचे कार्ड काढून दिले आहेत। मी आमच्या या मतदारसंघामध्ये 22,000 कार्ड आमच्या गोरगरीब जनतेला काढून दिले आहे। त्याचप्रमाणे 18,500 लाडक्या बहिणींचं रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे। या लाडक्या बहिणींचे मला रक्षाबंधनच्या दिवशी फोन आले, त्यांनी मला सांगितलं की भाऊ तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं होतं त्याचे 3,000 रुपये आम्हाला आलेले आहे। पण मी गोरखे साहेब या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो, महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर हे जे 1,500 रुपये लाडक्या बहिणींना आपण देतो आहे ते कमीत कमी 2,500 रुपये तरी महिन्याचे करावे जेणेकरून या ठिकाणी आमच्या बहिणींना त्याचा लाभ होईल। तर मी तुम्हाला बंधूंनो या ठिकाणी सांगतो, लाडक्या बहिणींनो जर का तुम्ही दुसरं बटन दाबलं, पंजाबचं बटन दाबलं, तर मशालीचं बटन दाबलं तर ही योजना बंद झाल्याशिवाय राहणार नाही। लाडक्या बहिणीची योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने ज्यावेळेस चालू केले तेव्हा हे सावत्र भाऊ कोर्टात गेले होते, माहिती आहे का तुम्हाला? हे सावत्र भाऊ या लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका म्हणून कोर्टात गेले होते। हे सावत्र भावांनी त्या ठिकाणी वकिलाची टीम उभी केली होती, या लोकांना भविष्यामध्ये मतदान केलं तर हे सावत्र भाऊ आपले वैरी आहेत। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सांगतो की भविष्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक झाली, तुम्हाला माहिती आहे त्या याच्यामध्ये जाणार नाही। पण मनाला खंत वाटते की रामाजी ट्रस्ट सारखे हात दाखवा, गाडी थांबवा, कोणालाही कधी भेटायचे। आता अमर काळे येते का? फोन चालू आहे का? भेटते का? अजिबात भेटत नाही। पण या ठिकाणी दुर्दैवाने आपण आपला खासदार निवडून आणू शकलो नाही। संविधान हा विषय आपल्या डोक्यावर बसला होता, अनेकांनी खोटे नरेटिव्ह सेट केले, संविधान एका पायपर्यंत मिळती गेला आणि तो आरक्षणावर उतरला। अनेकांनी सांगितलं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार जर आलं तर त्या ठिकाणी आपलं आरक्षण बंद होईल, संविधान बदलेल। पण बंधूंनो संविधान बदलवण्याची ताकद ही कोणाच्या बापाची नाही, हे देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे। आरक्षण बंद करण्याची ताकद कोणाच्या बापाची नाही। पण या ठिकाणी मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो की आपला प्रतिनिधित्व उघड्या डोळ्यांनी तुम्हाला निवडायचं आहे। या ठिकाणी या समाजाला न्याय देण्यासाठी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून कौतुक करतो। अरे इतके मोठे लोक लाईन मध्ये होते, अमितजी आम्ही टीव्ही पाहताना आम्हाला वाटत होतं अमितजी की तुमचा नंबर लागेल, तुमचा नंबर लागेल। पण ज्या वेळेस नंबर लागला त्यावेळेस खऱ्या अर्थाने समाधान झालं आणि असं वाटलं की या समाजाला सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी काय केलं। तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी समोर विधानसभेची निवडणूक लागली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले डोळे उघडे ठेवून आपल्याला मतदान करायचं। या मतदारसंघाचे हाल तुम्हाला माहिती आहे, या मतदारसंघाचा आमदार तुम्हाला माहिती आहे, या मतदारसंघामध्ये बेरोजगारी तुम्हाला माहिती आहे, या मतदारसंघाचे रस्ते तुम्हाला माहिती आहे। बंधूंनो या विधानसभेमध्ये मी विनंती करतो की आपला प्रतिनिधी डोळे उघडे ठेवून निवडायचा आहे आणि आपल्या समाजासाठी त्या ठिकाणी झटणारा प्रतिनिधी विधानसभा
विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. धन्यवाद आदरणीय राजेशजी बकाने साहेब. आपलं विशेष प्रेम नेहमीच आमच्यावरती असतं आणि आजच्या भाषणामधूनही तुम्ही आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलं. तुमची हिंमत नेहमी आमच्या समाजाला असते आणि भविष्यातही राहणार आहे. यानंतर आमचे नेते महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय सर्जेरावजी जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज आणि आज शेवटचा दिवस आहे 31 ऑगस्ट आहे. यांची आपण आज जयंती निमित्त सर्वजण जमला. तडस साहेब या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती अमित भैया गोरके साहेब, दुसरे आमदार माननीय ससाणे साहेब आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष परिमल दादा कांबळे, आदरणीय व्यासपीठ जमलेले. मांग वडगाव आहे त्या गावामध्ये देशमुखाचं घर आहे आणि त्या देशमुखाची प्रथा आहे. त्या गावातल्या मांगाने रोज उठायचं आणि देशमुखाच्या वाड्यावर जायचं. वाड्यावर जाऊन त्या देशमुखाला सांगायचं, मालक मी आलोय, उठा. मग त्या देशमुखाने मांगाचं तोंड पाहायचं आणि नंतर दुसऱ्या कामाला सुरुवात करायची त्यांच्या विकासाच्या. तसंच नाही तुम्ही आज या मांगीर बाबाचा आशीर्वाद पाहिजे म्हणून तुम्हाला सर्वांना कार्यक्रमाला आमंत्रित केलेलं आहे. आरटी मधून पार्टी वेगळी केली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र भाऊ यांची ताकद होती, त्यांची मेजॉरिटी होती आणि सरकार होतं म्हणून आरटी मधून पार्टी वेगळी केली. पार्टी वेगळी कशामुळे केली? मातंग समाजाचा एकही IAS ऑफिसर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला नव्हता. मातंग समाजाचे बोटावर मोजणारे कर्मचारी सर्व्हिसला आहेत. ती परिस्थिती तुम्हाला 10 वर्षानंतर तशी येणार नाही म्हणून राजेशजी बकाने साहेबांना विधानसभेमध्ये तुम्हाला पाठवायचं आहे. विधानसभेमध्ये देवेंद्र भाऊ यांच्या विचाराचा आमदार नाही गेला. एका आमदाराने सरकार पडतं. एक आमदार निवडून नाही आला तर सरकार पडतं. म्हणून तुमच्या संरक्षणासाठी जे विकास कामं देवेंद्र भाऊने केले त्या विकास कामाची पुढे प्रगती व्हावी आणि ते पुढच्या सरकार आपल्या सरकारमध्ये त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून तुम्हाला राजेशजी बकाने यांना निवडून द्यायचे. आरटी मधून पार्टी वेगळी केली. अण्णाभाऊसाठी संशोधन प्रशिक्षण केंद्र हे स्थापन केलं. महाराष्ट्रातील सकल मातंग समाजाने याचा लढा उभा केला आणि सरकारला त्याचा विचार करावा लागला. 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली. भाऊने देवेंद्र भाऊने तिला कबूल केलं. ही मांग जात ही लढाऊ जात आहे. ही मागे हटणारी जात नाही. म्हणून तुम्हाला आरटी स्थापन केली. तुम्हाला तुमच्या मुलाला शिकवावं लागेल. तुमचा मुलगा शिकला तर 10 वर्षामध्ये तो IAS ऑफिसर होऊ शकतो. या जिल्ह्याचा SP होऊ शकतो. या जिल्ह्याचा कलेक्टर होऊ शकतो. या पोलीस स्टेशनचा PI होऊ शकतो. त्याच्यासाठी आरटीची स्थापना केली. म्हणून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी युती सोबत जेवढे उमेदवार उभे आहेत त्यासाठी तुम्हाला ते निवडून द्यायचे. हे उमेदवार एकदा पडले या आरटीचं वाटोळं होईल. हे सरकार या लाडक्या बहिणीचे पैसे तर बंद करील पण आरटीचं वाटोळं करील. आरटी बंद झाल्यामध्ये मातंग समाजाचा विकास पूर्णपणे तुटला. आज रोजी तुमच्या हातामध्ये मशाल दिलेली आहे. ती मशाल कुठपर्यंत घेऊन जायची तुम्ही ठरवायचे.
आपल्या इलेक्शन मध्ये काँग्रेसवाल्यांनी 70 वर्षे वापरून घेतलं. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून तुम्ही सतत महाराष्ट्रातून मागणी होती. परंतु मुंबई दिल्लीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाम फाउंडेशन संस्था आहे सरकारची. त्या सरकारच्या संस्थेमध्ये महापुरुषाच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं नाव महाराष्ट्राच्या मागच्या सरकारने त्याची शिफारसच केली नव्हती आणि केंद्रामध्ये त्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं नाव नव्हतं की अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे महाराष्ट्राचे महापुरुष आहेत म्हणून. आम्ही त्या दिल्लीला गेलो. माझ्यासोबत माझे आमदार सुधाकर भालेराव होते. आम्ही दोघं गेलो आणि त्या ऑफिसला पत्र दिलं की अण्णाभाऊ साठे यांना मुंबईमध्ये जयंतीसाठी अनुदान मिळावं. त्यांचं उत्तर आलं की अण्णाभाऊ साठे यांचं नाव या महाराष्ट्राच्या महापुरुषाच्या यादीमध्ये नाही. म्हणजे काँग्रेसवाल्यांनी तुमच्या अण्णाभाऊला 70 वर्षे अंधारात ठेवलं. त्यांनी असं कळवलं नाही की अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचं दैवत आहे आणि अण्णाभाऊ साठे हे महापुरुष आहेत असं त्यांनी केंद्राला शिफारस केलेली नव्हती. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सरकार होतं त्यांनी ती देखील शिफारस केली नव्हती. भाऊ विरोधी पक्ष नेते होते देवेंद्रजी भाऊ. देवेंद्रजी भाऊकडे आम्ही सगळं शिष्टमंडळ घेऊन गेलो. भाऊ मला तुम्हाला हा प्रश्न मार्गी लावावा लागतो. महाराष्ट्र केंद्राचे समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले यांना भाऊ तात्काळ बोलले आणि विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि त्याची शिफारस अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे महापुरुष आहेत म्हणून ही दिल्लीला मागच्या 3 वर्षात शिफारस केली. नंतर अण्णाभाऊ साठे हे भारतरत्न पुरस्काराला पात्र आता झाले आणि आपण भारतरत्न पुरस्काराचे हे करतो. म्हणून काँग्रेसवाल्यांनी मातंग समाजाचा वापरच करून घेतला. तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, येत्या विधानसभेला नाते गोते जे असतील सर्वांना कामाला लावून या विधानसभेचे विधानसभा प्रमुख राजेजी बकाले साहेब यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे. राहिला दुसरा विषय, सत्ता नसल्यावर अडचण येते. आपल्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचं सरकार उभं आहे. या जिल्ह्याचे खासदार यांना तुम्ही पराभव पत्करायला लावा सगळ्या समाजाने इथल्या. याच्याकडे आपण काळजीपूर्वक पाहू. तुमच्या हातात सत्ता होती. तुमचे विधान परिषदेवर आमदार माननीय अमित भैयाला घेतलं म्हणून तुम्ही त्यांचा सत्कार ठेवला, सन्मान केला. विधान परिषदेमध्ये भैयासाहेब तुमचे अनेक प्रश्न मार्गी लावतील. तसंच राज्यसभेमध्ये तुमचा खासदार उभा नाही. आता तुम्ही विरोधी पक्षाचा खासदार उभा केलेला आहे. त्यामुळं याच्या ठोकरा खावा लागतात. याची फार अडचण होती. समाजाचा विकास चुकल्या जातो. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टी ही मातंग समाजाच्या पाठीशी आहे आणि तुम्ही विदर्भाचे असल्यामुळं विदर्भाचं सगळं महाराष्ट्राचं सगळं नेतृत्व विदर्भातून चालू होतं. देवेंद्र भाऊ हे विदर्भाचे आहेत नागपूरचे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी कळकळीची विनंती नाही. पाहुण्या रावळ्याला सांगा, बहिणीला सांगा, बहिणीच्या नवऱ्याला सांगा, सासऱ्याला सांगा, सासूला सांगा, पण मतदान मात्र भारतीय जनता पार्टीच्या युती सरकारलाच करा. म्हणून तरच तुमचा मुलगा कलेक्टर होईल, SP होईल. तुमचा सगळा खर्च देवेंद्र भाऊ सरकार करणार आहे. जाता जाता एक सांगतो, ब्रह्मदेव आणि विष्णू, ब्रह्मदेव आणि लक्ष्मी दोघं जण नवरा बायको आकाशातून जात होते. आकाशातून जात असताना ब्रह्मदेवाला एक बुद्ध्या सुचली. लक्ष्मीला ब्रह्मदेव म्हणले, लक्ष्मी एक भाकर तयार करतो. देवा म्हणजे भाकर तुम्ही करता ती कशाची करता? मी भाकर तयार करतो. म्हणजे राग, तीळ, भीम, खून सगळ्या गोष्टीच्या रागाची भाकर तयार केली.
परमदेवानी भाकर रागाची तयारी केली, भाकर द्यायची कोणाला हा प्रश्न त्याच्या पुढे पडला. पुढे गेले तेव्हा म्हणजे भाकर देता कोणाला. एक रस्त्यामध्ये मागाचा माणूस व्यापूळ होऊन उभा राहिलेला होता, त्याला भूक लागलेली होती. आरती भाकर पोळी आणि मागाच्या माणसाला दिली. तेव्हा म्हणजे आरती याला दिली, आरती कोणाला देतात, चल म्हणले पुढं. पुढे गेले, वाघ दिसला, चतकुर वाघाला दिली. त्याच्या पुढे गेले, चतकुर भाकर राहिले, चतकुर नागाला भाकर दिली, चतकुर नागाला दिली, चतकुर वाघाला दिली, आरती मांगाला दिली. नागाच्या कोळी नादी लागते का? नागाच्या कोळी नादी लागत नाही, वाघाच्या कोळी नादी लागते का? आणि मागाच्या कोळी नादी लागत नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, याच्या पुढे आपण गद्दारी करायची, गद्दारी करायची. सगळे लोक म्हणतात मांग हा इमानदार आहे, मांग इमानदार. साहेब इमानदार म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. सगळे योजना भुकराला, सगळ्या गोष्टी भुकराला, विधान परिषद भुकराला, सगळं महासभेत सगळ्याच विषय. म्हणून आता सरकारने तुमच्या बाजूने कौल दिलेला आहे. सगळ्याला विनंती, येत्या विधानसभेला परत एकदा विनंती करून जातो आणि राजेश बकाने साहेबांना आमदार पाहायसाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्हाला बोलवा, एवढीच विनंती करतो. जय हिंद. धन्यवाद आदरणीय सर्जेरावजी जाधव साहेब. मी आदरणीय आमदार अमितजी गोरखे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या या समाज बांधवांना या निमित्तानं मार्गदर्शन द्यावं. राष्ट्रीय लघुशक्ती संघटना देवळी पुलगाव विधानसभा भव्य मातंग समाज मेळावा या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार आमच्या भाजपचे नेते माननीय रामदासजी तडस, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष या विधानसभेचे भाजपचे विधान सभाप्रमुख माझे मित्र माननीय राजेशजी बकाने, आमच्या समाजाचे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि आमचे नेते माननीय नामदेवराव ससाने, या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय जयंत येरेवाल, त्याचबरोबर आमचे युवा मित्र आणि लघुशक्ती राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष परिमलजी कांबळे, अनुसूचित जातीचे उपाध्यक्ष आता ज्यांनी आपल्या समोर त्यांचं मत व्यक्त केलं ते माझे मित्र संजयरावजी जाधव, त्याचबरोबर सुमनताई बावणे, विलासजी डोंगरे, किरणजी उरकांदे, पंकजी कांबळे, संजयजी कठाळे, आमचे मित्र माननीय प्रमोदजी खंदारे, राजेशजी आवई, त्याचबरोबर या ठिकाणी अत्यंत सुंदर असं ज्यांनी गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी मी आमच्या वेळेस चालू होता ते सुरेंद्रजी डोंगरे, या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर माझ्या भगिनी आणि बंधू, आज या ठिकाणी मला प्रकर्षानं आमचे नेते माननीय स्वर्गीय मधुकरजी कांबळे यांची आठवण होते. कारण त्यांच्या सहवासात अनेक वर्ष आम्ही काम केलंय आणि त्यांचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रातला बघितलेला आणि त्यांचं काम बघितलेलं आहे. त्यामुळे स्वर्गीय मधुकरजी कांबळे यांना मी वंदन करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. कोणाचं नाव जर चुकून राहिलं असेल तर त्यांना त्यांची मी क्षमा मागतो. आज खऱ्या अर्थानं खूप आनंद होतोय. आमचे मित्र माननीय राजेशजी बकाने यांच्या प्रयत्नाने हा या ठिकाणी मोठा मेळावा आणि या ठिकाणी माझा सन्मान आपण करताय. हा सन्मान खऱ्या अर्थानं माझा नसून हा संपूर्ण माझ्या समाजाचा सन्मान माननीय बकाने साहेब आपण करताय. आणि मी बकाने साहेबांना सांगू इच्छितो, मीही पिंपरी विधानसभा प्रमुख भाजप म्हणून काम करतो, अजूनही करतोय. त्यामुळं आताच्या काळामध्ये विधानसभा प्रमुखांना आमदार होण्याची
संधी नक्कीच आहे आणि त्यामुळं येणारी संधी तुम्हाला या विधानसभेत कशी मिळेल याचा प्रयत्न आमच्या समाजाने मी स्वतः त्याचबरोबर आपले खासदार साहेब नक्की करतील. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या बंधू भगिनींना मला आवर्जून सांगायचं आहे, सर्वप्रथम या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सत्कार असं म्हणलंय. किती विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित? हात वर करा, हात वर करा. या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून जोरदार. खरं तर विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक मी अनेक मेळावे करतोय, पण आज या मेळाव्याचा मला विशेष आनंद आहे, कारण या मेळाव्यात सगळ्यात जास्त माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढ्या आपल्या समाजासाठी काय काय केले. मी या ठिकाणी खासदार साहेब या ठिकाणी आल्यानंतर काही भगिनी मला भेटल्या आणि त्यांनी अत्यंत पोटतिडकीने मला सांगितलं की साहेब तुम्ही आमदार झाला, आम्हाला खूप आनंद झाला, कारण तुम्ही आमच्या समाजाच्या आतापर्यंत आमच्या समाजाचा आमदार मी विधान परिषद पाहिला नव्हता. पण साहेब म्हटलं आमच्याकडनं थोडीशी चूक झाली. म्हटलं आमच्याकडनं नाही झाली, पण आमच्या काही मित्रमैत्रिणींकडनं झाली. म्हटलं काय झालं? म्हटलं नाही, आम्ही या ठिकाणी आपला खासदार निवडून आणू शकलो नाही आणि आता आम्ही बघतोय आमचा जो निवडून आलेला खासदार आहे तो भोटेही घेत नाही, फिरकतही नाही, येतही नाही. आणि त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे, म्हटलं की इथं आमदार आहे का नाही आम्हाला माहित नाही, पण आम्हाला यावेळेस माकाने साहेबांना नक्की आमदार करा म्हणून आम्ही तुमच्यामुळे पदर पसरायला आलो. मला आता 5 मिनिटांपूर्वी ह्या महिला मला सांगतात, मला विशेष आनंद वाटला. मला तडस साहेब आणि या ठिकाणी असलेल्या आमच्या राजेश या दोघांचं कौतुक करायचं. एवढं कनेक्ट आमच्या समाजाचे तुमचं आहे, त्यामुळे येणारी विधानसभा असेल आणि येणारा काळ असेल आमचा समाज आपल्याबरोबर राहणार. देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. 7 समुद्र पार 4 दिवस राहून अण्णाभाऊंचं स्मारक माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने स्वतः साहेब त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी स्मारक उभं केलं. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, सगळ्या महिला भगिनींना कल्पना असेल, बंधूंना कल्पना असेल, आमचा समाज गरीब आहे. गरीब होता होऊ शकले. एखाद्या समाजाचा माणूस ज्यावेळेस जेजुरी सारख्या देवस्थानचा अध्यक्ष होतो त्यावेळेस हे सरकार, हे महायुती सरकार संविधान बदलू शकतं का आणि असल्या गोष्टी करू शकतं का? बिलकुल करू शकत नाही. त्यामुळं अशा प्रकारचा आनंद ज्यावेळेस आपल्याला आपलं सरकार देतं त्यावेळेस या सरकारबरोबर राहणं आपलं कर्तव्य आहे. सगळ्यांना माहिती आहे महामंडळ आपलं अनेक वर्ष बंद होतं. का बंद होतं? खऱ्या अर्थानं केलं गेलं. आज संगमवाडीमध्ये आपल्या लहुजींचे अस्मिता असलेलं त्या ठिकाणी मोठं स्मारक होत आहे. 5 एकर जागा आपल्याला महायुती सरकारने दिलं. उद्या पुण्यामध्ये जायचं असेल तर त्या संगमवाडीमध्ये तुम्हाला जावं लागेल. पुण्यामध्ये प्रवेश केल्या 35 फुटी लहुजी बाबांचं मोठं स्मारक त्या ठिकाणी होत आहे आणि त्याचं दर्शन करून तुम्हाला पुण्यात जावं लागणार. हे आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, रिसर्च असेल, हे आपल्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट केले जाणार आहे. त्यामुळे आज इथे असलेले विद्यार्थी ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करतील त्यांना 60%, 70% पेक्षा जास्त मार्क्स मिळतील. आपल्या मतदारसंघातले किमान 20 विद्यार्थी आपण मला निवडून द्या. ते 20 विद्यार्थी 3 वर्षानंतर ऑफिसर्स केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि या ठिकाणी आमचे विद्यार्थी ज्यावेळेस ऑफिसर होतील त्यावेळेस माकाडे साहेब आणि खासदार साहेब म्हणतील हो हा लाल दिव्यात आलेला माणूस आमच्या समाजाचा आहे, आपल्या समाजाचा आहे. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय आपलं सरकार घेते. त्यामुळे या सरकारबरोबर राहण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. मी मगाशी आल्या या ठिकाणी आल्यानंतर मी राजेशजींना विचारलं की तुमचं आमच्या लाडक्या बहिणींकडे विशेष आला. टाळ्याबाबत तुमच्यासाठी राजेश भाऊंसाठी लक्षात घ्या. पहिला हप्ता आलाय, दुसरा हप्ता येणार आहे, तिसरा हप्ता पण येणार आहे, पण 4था हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर या महाराष्ट्रात महायुती सरकार परत आणावं लागेल आणि मकाने साहेबांना तुम्हाला आमदार करून द्यावं लागेल. तुम्हाला हप्ता जर परत आणायचा असेल, मग त्यांनी चांगली घोषणा केली 1.5चे 2.5 कसे करता येते. किती मोठं थिंकिंग आहे त्यांचं की बाबा आमच्या बहिणी 1,500 आमचं काही करत नाही. मगाशी मी एका ताईंना विचारलं, समोर बसलेल्या ताई म्हटलं 1,500 रुपये हप्ता मिळाला का? हो म्हटले मिळाला. काय केलं? ते म्हटले मी आयुष्यात पहिल्यांदा 1,500ला माझ्या भावाला मी गिफ्ट दिलं. 1,500 अख्खी त्याच्या ताटात टाकले आणि त्याला गिफ्ट दिलं. कारण का तर मला पहिल्यांदा 1,500 रुपयाचा हप्ता मिळाला. लक्षात घ्या, अशा प्रकारचा आशीर्वाद माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला दिलेला आहे. तुम्ही म्हणताल की सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला काय, तर आपल्यासाठी भरपूर योजनांच्या साहेबांनी तुम्हाला दिलेल्या आहेत. घरकुलची योजना असेल, महामंडळाची स्कीम असतील, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठीची योजना असेल, या सगळ्या योजना महायुती सरकारच्या काळात आपल्याला मिळाल्या. लक्षात. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला प्रमुख म्हणून काम करत असताना 18,000 महिलांचे फॉर्म भरू शकतो. तो माणूस जर आमदार झाला तर आमदार झाल्यानंतर किती मोठा या ठिकाणी विकास होईल हे तुम्ही लक्षात घ्या. मला प्रामाणिकपणे सांगायचंय, मगाशी मला आलेल्या
त्यांनी सांगितलं. मी मागच्या वर्षी निवडणूक लढलो, त्या निवडणुकीला मला 40,000 मतदान झालं आणि म्हटलं आम्ही मी खरं सांगतो तुमचा समाज मागचा समाज माझ्याबरोबर पूर्ण ताकदीने होता म्हणून मला 40,000पेक्षा जास्त मतदान झालं. कारण का तर हा समाज मला माझा मानतो, हा समाज मला पुत्र समजतो. एवढा विश्वास जर बकाटे साहेबांचा आपल्यावर असेल तर येणाऱ्या काळात लक्षात घ्या तुम्ही त्यांच्याबरोबर राहणे आपलं आद्य कर्तव्य आहे. मी त्यांना तुमच्या वतीने वचन दिलंय, त्यांचं मतदान तुम्हाला मिळवून देण्याचं मी आपल्याला वचन देतो. आणि तुम्ही पण लक्षात घ्या, मी जर या ठिकाणी 10-15 दिवस राहायला आलो तर प्रत्येकाच्या घरात चटणी भाकरी खायला नक्की देणार ना तुम्ही? आवाज आला नाही देणार. त्या ठिकाणी असावेत, आपल्या लोकांना नेमक्या वेदना काय हे असावेत म्हणून मी महाराष्ट्र फिरतोय आणि महाराष्ट्रातल्या आपल्या समाजाचे प्रश्न, एससीच्या समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी त्या ठिकाणी मी आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. आज 22 दिवस झाले मी घराच्या बाहेर. योगायोगाने अबकडीची घोषणा झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज बऱ्याच महिला इथे जमलेल्या आहेत. अबकड म्हणजे काय नेमकं कळत नाही. मी खूप सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, जी संविधान लिहिलं, पहिलं आपल्याला आरक्षण डॉक्टर छत्रपती शाहू महाराजांनी दिलं आणि तेच आरक्षण आज प्रत्येक आरक्षण घेता येईल. मग ते आरक्षण शैक्षणिकचं असेल, शासकीय नोकऱ्यांचं असेल आणि याचा फायदा आपल्याला होईल आणि हे या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं होत आहे. खासदार साहेब हे आरक्षण टिकलं झाल्यानंतर काँग्रेसचे वडेट्टीवार यांनी डायरेक्ट डिक्लेरेशन केलं की आम्हाला हे आरक्षण मान्य नाही, हे आरक्षण खोडून टाका. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधातच ते गेले. ते सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात गेले नाही तर काँग्रेस मातंग समाजाच्या विरोधात गेलं. त्यामुळे मातंग समाज येणाऱ्या निवडणुकीला त्यांना सोडणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, आरक्षणाचा आपल्याला बरेच फायदे होणार आहेत आणि हे फायदे खऱ्या अर्थानं जर काही निर्माण करत असेल तर आपल्याला अण्णाभाऊचे पायी होऊन येणाऱ्या काळामध्ये काम नक्की करावं लागेल. तुम्हाला एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. तळसाहेब अण्णाभाऊ सर्वात आधी सगळ्या गोष्टींमध्ये महान होते. अण्णाभाऊ ज्यावेळेस मुंबईमध्ये कामाला होते ते खरं तर अनेक ठिकाणी फिरायचे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस दुकानं बघायचे, दुकानाच्या पाट्या वाचण्याचा प्रयत्न करायचे. ते पाट्या वाचून वाचून त्यांनी स्वतःच ओरिटरी वाढवली, शिक्षण घेतलं आणि तिथं त्यांना लिखाण चालवलं. पण हेच अण्णाभाऊ एका फिल्म स्टुडिओमध्ये कामाला होते आणि त्या फिल्म स्टुडिओमध्ये एक शूटिंग चालू होतं. ते शूटिंग असं होतं की त्या ठिकाणी गुरुदत्त उभे आहेत आणि गुरुदत्त उभे आहेत आणि त्या ठिकाणी गाई बाजूला उभी आहे आणि गाई बाजूला उभी आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कुत्रं येतच, गायीच्या बाजूला कुत्रं असतं. पण ती शूटिंगच पूर्ण होत नव्हती. कारण का गायीच्या बाजूला जर कुत्रं आलं तर थांबणार कसं? कुत्रं आलं की गाय पळून जायची आणि गाय आलं की कुत्रं भुकायचं आणि तो दत्त महाराज त्यावेळेस घाबरायचं. शूटिंग होतं. हा सीनच कंप्लीट होत नव्हता. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. त्या डायरेक्टर त्या ठिकाणी अण्णाभाऊ कामाला होते. अण्णाभाऊ म्हणले मला एक संधी दिली तर मी हा सीन पूर्ण करू शकतो. ते म्हणलं आम्हाला जमत नाही, तू काय करणार? जर म्हणले आमचे पैसे वाटले तर तू कर. आम्हाला गाई आणि त्या ठिकाणी गाई आणि कुत्रे एकत्र उभं करून दत्ताचा सीन पूर्ण करायचा. ते म्हटले तर जोडी घ्या इकडं दत्ताची आणि त्या जोडीमध्ये त्यांनी काहीतरी टाकलं आणि टाकल्या दत्त महाराज उभे राहिले, गाई बाजूला उभे राहिले आणि त्या जोडीचा वास घेऊन ते कुत्रं त्या ठिकाणी फिरत राहिलं आणि ते 3 मिनिटाचा सीन पूर्ण झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या डायरेक्टरने बोलून घेतलं आणि विचारलं अण्णांना तुम्ही नेमकं काय केलं? ते म्हटले मी काहीच केलं नाही. त्या झोळीमध्ये बाजूच्या दुकानात गेलो आणि त्या ठिकाणी मी थोडे चिकन मटण टाकलं. त्या वासामुळे कुत्रं थांबलं आणि त्यामुळे सीन पूर्ण झालं. तुम्ही लक्षात घ्या, अशा प्रकारची बुद्धिमत्ता अण्णांची होती. त्यामुळे अण्णाभाऊ साठे ही आपली अस्मिता आहे आणि ती अस्मिता जर जागरूक ठेवायची असेल, लहुजी मस्तानांची अस्मिता जर जागरूक ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या कुटुंबासाठी येणाऱ्या काळात महायुती सरकारबरोबर आणि भाजपबरोबर राहणं परिमाण आहे. त्यामुळं येणारा काळ अत्यंत महत्वाचा आहे. 1.5 ते 2 महिन्यात इलेक्शन आहे. या इलेक्शन बरोबर आपल्याला भारतीय जनता पार्टी बरोबर, महायुती सरकार बरोबर आणि बकाटे साहेबांबरोबर राहायचंय. राहणार ना? मला आवाज येत नाही. राहणार ना? महिलांवर राहणार ना? हप्ता पाहिजे ना? हात उंच करा सगळ्यांनी. बकाटे साहेबांसाठी हात उंच करा, माझ्यासाठी करू नका. पुरुषांनी पण सगळे आपले येणाऱ्या काळामध्ये बकाटे साहेबांबरोबर राहतील याची तुमच्या वतीने मी ग्वाही देतोय कारण मी तुमचा आहे. तुम्ही लक्षात घ्या, बकाटे साहेबांचं काम एवढं चांगलं आहे. मी आल्यानंतर बघतोय त्यांना एवढा त्रास होतोय खऱ्या अर्थानं, तरी पण ते या ठिकाणी उभे आहेत. आज मी आपल्याला आमदार म्हणून या ठिकाणी आलोय आणि तुम्हाला मी हक्काने सांगतो येणाऱ्या काळामध्ये अवघड आरक्षण असेल किंवा इतर गोष्टी असतील, या सगळ्या करत असताना आपल्याला महायुती सरकारबरोबर राहणं क्रमप्राप्त आहे. येणाऱ्या काळात तुम्ही कुठलाही कधी तुम्ही मला फोन करा की आमचं CPI करता येईल, आम्हाला या ठिकाणी महसूल विभाग
खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमचं कोणी ऐकत नाहीये. या ठिकाणी पॉलिटिकल लीडर आहेतच, पण पहिला फोन तुमचा जर या ठिकाणी मला आला तर त्या ठिकाणी प्रशासकीय तुमचा माणूस म्हणून प्रशासकीय अधिकारी असेल, सीपी असेल, मी त्यांना विचाराशिवाय राहणार नाही माझ्या माणसाचं काम का होत नाही आणि म्हणून मला आमदार केलं. मी जाता जाता शेवटचे 2 मिनिटं एवढंच सांगेल की मला खरं तर लाडक्या बहिणीचा नागपूरला कार्यक्रम आहे. आज माननीय मधुकरजी कांबळे यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी त्यांचं काम खूप चांगलं आहे. परिमल मला माझ्या बारक्या भावासारखा आहे आणि माझी इच्छा आहे परिमल तुम्ही पण या वेळेस तुमच्या मतदारसंघातल्या विधानसभेत जायला पाहिजे. माननीय आपल्या असलेले या ठिकाणी असलेले विधानसभेचे आमदार त्यांना विनंती करेल आपल्या समाजाचे जास्तीत जास्त आमदार नामदेवराव जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. जुनं राजकारण बाजूला ठेवून एकत्ररित्या आपण एकत्र येऊन आपला समाज कसा पुढे जाईल यासाठी लक्ष दिले पाहिजे. जाता जाता आपल्या बगाडे साहेबांसाठी आठवलेली एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी माझं भाषण थांबवतो. एक गाव असतं, महिलांनी नीट ऐका, एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक गरीब महिला जिला नवरा गेलेला असतो ते शिवणकाम करत असते आणि ते शिवणकाम करून घरातला सगळा उदरनिर्वाह करत असते आणि तिला एक छोटासा मुलगा असतो. तो मुलगा इयत्ता 4थी मध्ये शिकत असतो. तो रोज शाळेत जातो येतो. ही शिवणकामात रोज 10 रुपये 12 रुपये 15 रुपये कमवत असते आणि कमवत असताना त्या मुलाला कळतं की शेजारच्या गावात यात्रा आहे, शेजारच्या गावात जत्रा आहे. म्हणून मित्र सांगतात की आपण जत्रेमध्ये जाऊ, तिथे जिलेबी मिळते, राडगाडलं असतं, फिरायला मिळतं, पण 10 रुपये आपण सगळ्यांनी गोळा करू आणि जाऊ. तो मुलगा घरी येतो आणि आईला सांगतो आई पुढच्या शुक्रवारी माझ्या गावात जत्रा आहे, पुढच्या गावात जत्रा आहे, मला जायचंय, मला 10 रुपये देशील का? आईला टेन्शन येतं. आई म्हणते अरे 10 रुपये कमवायला मला 1 आठवडा लागतो, पण बाळ मी तुला नक्की देते. आई 24 तास काम करते, जास्तचं शिवणकाम घेते आणि 10 रुपये जमवते. तो शुक्रवार उजळतो. आई त्याला गुरुवारी रात्री नीट लवकर झोपवते आणि म्हणते बाळ सकाळी तुला लवकर उठायचे, 5 वाजता तू आवर, मी तुला सोडते आणि 10 रुपये तुला जमवलेले सकाळी घेऊन जा आणि आयुष्य जगून ये, मुलांबरोबर खेळून ये, राडगाडीत बस, जिलेबी खा आणि सगळ्यांबरोबर परत ये. सकाळी पहाटे 5 वाजता ती मुलं त्याला छोटी मुलं घ्यायला आलेली असतात. 10 रुपये घेतो. आई म्हणते थांब दूध पिऊन जा. चुलीवर दूध तापायला ठेवलेलं असतं. मुलगा तिथं बसतो आणि मुलगा बसल्या ते दूध गरम असतं. आई ते गरम पातेलं उठून ते सरकन तिला भासतं. मुलगा बघतो आईचे हात पोळले तरी पण ताटात ते दूध टाकते. मुलगा बघतोय आईला काहीच होत नाही, आईला घाम सुटलाय कारण का हात भाजले तरी पण मुलगा दूध पितो आणि आई ते जमवले 10 रुपये देते. बाळा लवकर घरी ये, तुला 10 रुपये दिलेले त्याने आयुष्याची सगळी मजा करून ये, पैसे मिळतात संध्याकाळी घरी ये. मुलगा 10 रुपये घेऊन जातो. सकाळी गेलेला मुलगा दिवसभर त्या यात्रेमध्ये फिरतो. संध्याकाळ होते, आईला हुरूर लागते माझं बाळ का परत आलं नाही म्हणून मुलगा अंधार व्हायला लागतो. 7-8 वाजता तरी आईला वाटतं मुलगा काही येत नाही, पण अंधार यायच्या मुलगा दिसतो की मुलगा आला. आईला बरं वाटतं. आल्यानंतर तो घरात येतो. आई विचारते गेली का मजा, तू काय काय केलंस, काय काय आणलंस, काय काय खाल्लंस हे सगळं मला सांग. मुलगा काहीच बोलत नाही. मुलाचे दोन्ही हात मागं बांधलेले असतात. आई परत एकदा विचारते अरे बाबा तू बाळा काय केलंस मला सांग ना, यात्रेमध्ये फिरलास का? मुलगा म्हणतो आई मी यात्रा बघितली पण मी दिवसभर काहीच खाल्लं नाही. म्हणते आई का नाही खाल्लं? कुठे नाही मी सगळं पाहिलं पण मी सकाळी तुला बघितलं, तू दूध मला गरम करून दिलंस, हात तुझे भाजले. आणि मुलगा मागची 10 रुपयाची सांडशी आईला दाखवतो आणि म्हणतो आई ही 10 रुपयाची सांडशी मी तुझ्यासाठी आणली, मी दिवसभर काहीच खाल्लं नाही. मित्रांनो लक्षात घ्या, बकाने साहेब म्हणजे या गोष्टीतला मुलगा आहे आणि आई म्हणजे आपला समाज आहे. ते आईसाठी सगळं करतायत म्हणून येणाऱ्या काळामध्ये बकाने साहेबांना पुन्हा एकदा भाजप म्हणून निवडून देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. आपण या ठिकाणी मला बोलवलं, मला सन्मान केला, मी तुमच्यातल्या परत एकदा सांगतो तुम्ही ज्या ज्या वेळेस मला या ठिकाणी बोलवतात त्याच्या वेळेस मी तत्परतेने या ठिकाणी येईल. पुन्हा एकदा मी माननीय लवजी बाबांना घरात नतमस्तक होतो आणि मला या ठिकाणी बोलून आपला जो माझ्या समाजाने माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी. धन्यवाद आदरणीय आमदार अमोलजी बोरके साहेब. आपण आमच्या समाजाला तुमच्या मार्गदर्शनाने चार्ज केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे विधानसभेमध्ये आमचा संपूर्ण समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहील अशी मी ग्वाही तुम्हाला देतो. परत एकदा राजभवनचं समाजाविषयीचं प्रेम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. राजभवनच्या दृष्टीवरून आता मला त्यांनी सांगितलं की ज्या लोकांनी हा संपूर्ण कार्यक्रम अहोरात्र फिरून कष्ट करून इतक्या सुंदर प्रकारे यशस्वी केला
त्या सर्वांची काळजी घेणं, त्यांचा सत्कार करणं आणि त्यांचा सन्मान करणं माझं काम आहे. म्हणून राजूभाऊ जे आहेत ते आपल्या समाजाच्या प्रत्येक गोष्टीवरती ती बारीक लक्ष ठेवून असतात आणि पुन्हा एकदा त्यांचं प्रेम या ठिकाणी उघड झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी केला त्या सर्वांचं स्वागत मी या ठिकाणी केलं पाहिजे. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की ज्या आयोजन टीमनी अथक परिश्रम केले आणि हा कार्यक्रम सुंदरपणे यशस्वी केला त्या सर्वांनी मंचावरती यावं. आदरणीय बकाले साहेब त्या सर्वांचं या ठिकाणी आणि सर्व मान्यवर त्या सर्वांचं या ठिकाणी ते स्वागत आणि सत्कार करणार आहे. संपूर्ण आयोजन टीम त्याच ठिकाणी बसायचं आहे. आणखी कार्यक्रम आहे त्याच्यामुळे माझे आदरणीय खासदार साहेब माजी खासदार साहेब रामदासजी तडस साहेब यांना अशी विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला मार्गदर्शन करावं. आपण सर्वांनी कृपया बसून घ्या. कृपा करून कार्यक्रम नंतर होणार आहे. संदीपराव आहे कार्यक्रम कोणीही जागेवरून उठू नये. तडस साहेबांचं भाषण या ठिकाणी आहे. सगळ्यांनी जागेवर बसावं. सत्काराचा कार्यक्रम नंतर घेणार आहे आपण. ज्यांना फोटो काढायचे असेल त्यांनी नंतर यायचं. सगळ्यांनी जागेवर बसा. जागेवर बसा सगळ्यांनी. नरेश जागेवर बसा. गुणवंता जागेवर बस. सन्माननीय रामदासजी तडस साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राष्ट्रीय नवशक्ती संघटना देऊळ गावचे भारतीय जनता पक्षाचे नेते राजूभाऊ बकाले यांच्या
संयुक्त विद्यमाने माता समाजाच्या या मेळाव्याकरता अध्यक्ष म्हणून लाभलेले राष्ट्रीय लघु शक्ती संघटना राष्ट्रीय अध्यक्ष परिवर्तन कांबळे, समाजाच्या माध्यमातून शेवटच्या जोपर्यंतच्या समाज बांधवाला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं आणि आपला आवाज विधान परिषदाने आणि विधानसभेमध्ये मांडला. उमरखेडचे आमदार नामदेवराव सरदारे साहेब, विधान परिषदेचे आमदार अभिजितजी गोखले साहेब या ठिकाणी उपस्थित, संजयरावजी यांनी प्रास्ताविकामध्ये भाषण केलं. संजयरावजी जाधव या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष विलास भाऊ डोंगरे, अशोक भाऊ डोंगरे, आमच्या भगिनी सुमनताई बावळे, राजेशजी जयंतराव येरावार, वैशांत येरावार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, नाव एवढे का सर्वेचे नाव घेऊन बसलं हे जे भाषण होऊन जाईल मग आपल्या पक्षाला भाषण करायला वेळ मिळणार. वंदनीय अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचं काम त्यांनी केलं. या ठिकाणी समाजाचे नेते बसतात. हा समाज महाराष्ट्रात आणि देशात फार मोठ्या प्रमाणात आहे, पण आरक्षणाचे फायदे ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळाले नाही. गेल्या 60 वर्षाच्या कार्यकालामध्ये काँग्रेस पक्षानं या समाजाच्या नेत्याला कधी समोर येऊन दिलं नाही. कधी मधुकररावजी कांबळे यांना आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाने त्यावेळेस केलं नाही. आणि म्हणून या समाजाला न्याय मिळावा. 2014 मध्ये या देशात फार मोठं परिवर्तन झालं आणि भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता मिळाली आणि खरं तर 2014 पासून या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. अनेक निर्णय समाजासाठी घेतले आणि समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस असो या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. बंधूंनो, लोकसभेच्या निवडणुका झाल्या. सर्वांना असं वाटत होतं की आपल्याला आता 100% विजय मिळणार आहे. परिस्थिती तशीच होती, कारण तुम्ही जे 5 वर्ष काम केलं त्या कामाची पावती तुम्हाला भेटणार होती. परिस्थिती अशी होती की उमेदवार कोणी उभा राहायला तयार होती आणि काँग्रेस उभं राहायला तयार नव्हतं. म्हणून पवार साहेबांनी काँग्रेसचा माणूस राष्ट्रवादीमध्ये टाकला, त्याला तिकीट दिली आणि खोटं बोलून या महाराष्ट्रात त्यांनी आपले विरोधावर संविधानाचा मुद्दा समोर गेला. आदिवासीला म्हणत होते की तुम्हाला तुमच्या शेती जाणार आहे, मुसलमान समाजामध्ये काही भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर तुम्हाला भारत सोडावा लागेल. शेतकऱ्याला म्हणतो तुम्हाला कार्ड मिळालं,
या महाराष्ट्रात त्यांनी खोट्या प्रकारच्या माध्यमातून आपले उदाहरण कार्य केले. अजूनही काही पण चालणार नाही. कारण शरीर पुन्हा आपल्याला सर्वेला आनंद झाला की देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री झाले. जागतिक पातळीवर ज्यांचं लक्ष हा देश तिसऱ्या अर्थव्यवस्थेत आला पाहिजे. या देशाच्या सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे. या गोष्टी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्याने करतात. 2014च्या अगोदर आपण मला देश 14व्या क्रमांकावर होता. 2024 मध्ये आपण 5व्या अर्थव्यवस्थेमध्ये आलो आणि आता लवकरच 2025-26 पर्यंत आपल्या अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर. हे फक्त नरेंद्र मोदी. पण संघटना आपण कशासाठी तयार. मी एका संघटनेचा अध्यक्ष आहे आणि संघटना आपण याच्यासाठी तयार करतो का संघटनेच्या दीनदुबळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. कारण संघर्षाशिवाय काही मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मला संघर्षासाठी मिळत नाही. अण्णाभाऊ साठेने सुद्धा तेच म्हटलं. तोच नंतर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही संघर्ष करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. या ठिकाणी समाजाचे नेते बसले आणि येणारा काळ महायुतीचं सरकार 100% येणार आहे. आणि आपल्या समाजाच्या माणसाला आमदाराला मंत्री बनवण्यासाठी आपल्याला राजूभाऊला निवडून द्यावं लागेल. तेव्हाच आपण सरकार बरं. एक आमदाराची आपल्याला गरज राहते आणि त्या गेल्या 5 वर्षापासून राज्यावर त्यामध्ये उभं राहत असताना काम करतो. गेल्या 5 वर्षापासून सातत्याने काम करणं राजूभाऊनी या ठिकाणी केली. आणि आम्ही सुद्धा देवेंद्रजींच्या मागणी केली. या ठिकाणी भारतीय जनता पक्षात कोणी उमेदवारी मागणार नाही. राजूभाऊला उमेदवारी द्या. जबाबदारी आपल्या माध्यमातून आहे. त्यांनी मांडली. थोडी चर्चा मनात होती काय शिवसेनेला जाणार आहे. त्याचा सुद्धा आम्ही आमची जी मिटिंग होती त्यामध्ये बोलू का साहेब शिवसेनेचे काही नाही. शिवसेना असो राष्ट्रवादी असो तरी आमचे सोबतचे पक्ष आहे. परंतु विदर्भात ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात विषय म्हणजे बदला दिला. शिवसेना असो राष्ट्रवादी असो त्याचं खूप काही मोठं वास्तव या ठिकाणी नाही. आणि माझ्या लोकसभा मतदारसंघातली 6 या भारतीय जनता पक्षाला द्यावं. कारण मागच्या वेळेस चुकी झाली. आपण फक्त 800-900 या ठिकाणी आपण पराभूत झालो होतो आणि आपण शिवसेनेला त्या दिवशी शिवसेना आपण उमेदवारी सोडली होती. राजूभाऊला मदत करता आली नाही. कारण पक्ष आणि पक्षाने दिलेले निर्णय हे खरे महत्वाचे नाही. परंतु यावेळेस तसं होणार नाही. आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं काम ज्यावेळेस सर्व आपल्या माध्यमातून आम्ही करू. या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला सांगायच्या की 5 मिनिटात आपल्याला वचन संपतो की त्यावेळेचा इतिहास आपण पाहिला. हा समाज अत्यंत गरीब अशिक्षित आहे. त्यामुळे आरक्षणाचा फायदा ज्या प्रमाणात त्यांना मिळाला पाहिजे त्या प्रमाणात मिळाला. आणि म्हणून 2014 पासून या समाजावर जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाने लक्ष दिलं. एमएलसीच्या माध्यमातून आपला आवाज उठण्याची संधी आपल्याला विधान परिषदेमध्ये मिळवून दिली. विधानसभेमध्ये आपला आवाज उठण्याची संधी आपल्या आमदाराच्या माध्यमातून मिळवून दिली. येणाऱ्या काळात कारण जोपर्यंत नेता आपला समोर राहत नाही तोपर्यंत त्या संघटनेला सुद्धा मागून राहतो. त्याचा आपण आले भाषण ऐकलं चाललं गेलं नेत्याने बोललं
आणि 2-3 नेते या ठिकाणी आहेत ज्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या ठिकाणी त्यांना मोठं करण्याचं काम केलं पाहिजे. हे मोठे झाले तर तुम्ही मोठे व्हा. या ठिकाणी मी सरकारचा मनापासून आभार मानतो. मी सुद्धा आमदार साहेब या ठिकाणी 40 वर्षापासून नगर परिषद आलो. एक आपली सत्ता आम्हाला मिळते आणि या समाजाला न्याय देण्याकरता आम्ही फार मोठं समाजाचं समाज भवन बांधून येतं. आता तर एक 4-5 दिवसाच्या अगोदर अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाचा आम्ही भूमिपूजन केलं आणि पुतळ्याचा आता लवकरच अनावरण सुद्धा करणार आहे. तेवढ्यावरच आम्ही थांबून काही राहिलो तर या समाजाच्या शिक्षित महिलाला प्रतिष्ठित विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांना न्याय देण्याकरता ज्या प्रमाणात आम्ही बौद्ध समाजाची लायब्ररी बांधून दिली त्या ठिकाणी सुद्धा चांगली लायब्ररी बांधून या समाजाच्या विद्यार्थ्यांना त्याच्या परावर ठेवण्याचं काम आखरी शिक्षणाचे विद्यार्थ्याला घडू शकतात. कारण शिक्षण नसलं तर विद्यार्थी घडू शकत नाही, मोठा होऊ शकत नाही. आणि शिक्षणाकडे आपण जास्त लक्ष द्यावं. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला उद्याचा आयएस ऑफिसर व्हायचा आहे, IPS ऑफिसर व्हायचा आहे, डॉक्टर व्हायचा आहे, इंजिनियर व्हायचा आहे. त्याच्याकडे जास्तीत जास्त आपण लक्ष द्यावं. राजू भाऊचा मी मनापासून आभार मानतो की अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी केला. त्याचा जरूर आपल्याला 100% फायदा मिळेल. कारण हिंदुत्वाचं खरं अर्थ या समाजामध्ये आहे की दुसऱ्या समाजामध्ये. आणि जेव्हा जेव्हा निवडणुका होते त्या वेळेस भक्कमपणे पाठिंबा राहण्याचं काम समाज करत आहे. मला आठवतो 1985 नगराध्यक्ष पहिल्यांदा झालो आणि या देवगाव पहिल्यांदा आपल्या समाजाच्या नरेश डोंगरे याला मी संधी दिली होती उभं राहण्याची. त्यावेळेस एकीकडे दगड ठेवला तर विरोधकाचा अध्यक्ष यायचा सदस्य यायचे पण त्यावेळेस आम्ही त्याला निवडण्याचं काम करायचं. आज समाजाच्या माध्यमातून सर्वांचा मनापासून आभार मानतो. आणि येणाऱ्या गाव तिथं अण्णाभाऊ साठेचं स्मारक झालं पाहिजे या दृष्टीने आपण सर्व प्रयत्न करावा. जेव्हा जेव्हा आपण मागणी केली त्यावेळेस स्मारक आपण उभं केलं. आता देवळीला फार मोठं स्मारक होऊन राहिलं. 4 गावाचा प्रस्तावला 4 गावाला सुद्धा देऊन राहिलो. कारण ते आपल्याला येणाऱ्या काळात अण्णाभाऊ साठेने काय केलं येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे हीच अपेक्षा मी आपल्यापासून करतो. मी पुन्हा या ठिकाणी दोन्ही आमदारांचे परिमलचं राजूभाऊचं मनापासून स्वागत करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद. धन्यवाद आदरणीय रामदासजी तडप साहेब. नाशिक विभागातून नाना शिरसाट हे सुद्धा या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेले आहेत. मी आदरणीय नामदेवरावजी ससाणे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.